नवी पुरस्कार ठरतोय तो डावकर आजचा फलंदाज प्रितेश. उपांत्य फेरीचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय तो प्रितेश. विनंती असेल की कॉम्बॉक्स मध्ये येऊन सामनावीर पुरस्कार न्यावा. एलिमिनेटर सामना जुळला जातोय. केपीएल एडिशन 9 आणि 9 पर्वातील हा उपांत्य फेरीतला दुसरा सामना. एलिमिनेटरचा सामना रंगतोय मैदानात. फोर्सा रायडर विरुद्ध दीपरा स्ट्रायकर. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केले जाते ते मात्र फोर्सा रायडरला फलंदाजी करण्यासाठी. फोर्सा रायडर संघाचे सलामीवीर फलंदाज येत आहेत. आघाडीचे फलंदाज जानू आणि जानूच्या साथीला गुड्डू. गुड्डू या नावाचा गोलंदाज. दीपरा स्ट्रायकर संघाकडून मात्र गोलंदाजी माकवड गोलंदाज येतोय तो प्री मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन. गोलंदाजी माकवड गोलंदाज सचिन. सचिन या नावाचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूकडून सज्ज. पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा. पंचांच्या डाव्या बाजूकडून गोलंदाजी माकवड गोलंदाज प्री मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन सचिन या नावाचा गोलंदाज. 10-12 पावलांचा रनअप. हो पहिला चेंडू फुलटच चेंडू होता. पंचांचा इशारा आहे तो चेंडू जातो रोलिंग रोलिंग रोलिंग. 4 धावा. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. फलंदाज जानू या नावाचा बॅटर. संगीत धावफलक जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतो जानू कडून. ओ आता मात्र ऑफ साइडला चेंडू थोडासा लाईन मध्ये भटकटतोय. चेंडू जातोय तो मात्र स्क्वेअर पद्धतीचा. एकेरी धावेने धावफलकात बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर बिनबाद. पहिल्या षटक प्रगतीवर दीपरा स्ट्रायकर संघाकडून गोलंदाजी माकवड गोलंदाज सचिन. पंचांच्या डाव्या बाजूकडून ओ आता मात्र आलटी पलटी करायचा प्रयत्न होता. चेंडू का बॅट वरती येत नाही. चेंडू जातो थेट थर्डमॅन क्षेत्रात. जोपर्यंत क्षेत्राच्या चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 1 धाव मिळतात. एकेरी धावेने धावफलकात बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 धावा बिनबाद. पहिल्या षटक प्रगतीवर गोलंदाजी माकवड गोलंदाज सचिन. हो आता मला सोडे एक फटका. लेग वरचा चेंडू होता. चेंडू जातो रोलिंग रोलिंग चौकार. 4 धावा. आता येतो तो मात्र मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार भेटला तो धन्यवाद राजन उसपकर सर. चल वळूया मैदानामध्ये. हो आता मात्र ऑफ साइडला घेऊन काढतोय. लॉंग ऑनला चेंडू जातोय. चेंडू जातोय 1 बाउट 4 धावा. देत आहेत दोघे फलंदाज. उजव्या हातचे फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 धावसंख्येवर. पहिल्या षटक प्रगतीवर. ओ वेगवान चेंडू. आता मात्र वेगवान चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय. चेंडू तरतोय तो निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथेच ते राहतात 14 या धावसंख्येवर.
प्री मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन गोलंदाजी माकवड गोलंदाज सचिन 10-12 पावलांचा रन पंचांच्या डाव्या बाजूकडून सज्ज. ओ आता मात्र घुटण्यात एक तमाशा देख असा पद्धतीचा फटका मारायचा होता. फटका काय बॅट वरती येत नाही. चेंडू तोडतो तो निर्धाव पद्धतीचा. एक षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. बिनबाद फोर्सा रायडर संघ. गोलंदाजी माकवड पंचांच्या उजव्या बाजूकडून कर्णधार येतो. प्री मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन दीपराज स्ट्रायकर संघाकडून देवेन. ओ सुरेख पद्धतीचा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. छत्ररक्षक चंदन येतोय. एक सेफ रन येते. चेंडू फेकी करतो पर्यंत 2-1 धाव पूर्ण करतात. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 15 धावावर. बिनबाद एक सुंदर अशी लोअर फुलटचा चेंडू होता. चेंडू खेळायचा होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातोय तो मात्र मिळवणच्या क्षेत्रकाकडे सचिन कडे. चेंडू जातो तो निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथेच स्थिरावते 16 या धावसंख्येवर. आता मात्र ऑफ साइडला एक देखना फटका घेऊन काढतो फलंदाज जानू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक नारायण चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात. या दुहेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. माझ्यासोबत जुळे जात आहेत स्कोरची भूमिका सर प्रसाद नाईक आणि त्याच्यासोबत अनिल गावकर आणि गौरेश नाईक. त्यांचं भी खूप खूप अभिनंदन या स्पर्धेतून. आता पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडूचा ट्रॅव्हल करतोय 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. सर 22 या धावसंख्येवर. पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू येतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत. धावफलक जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. दुसरे षटक प्रगतीवर गोलंदाजी माकवड गोलंदाज देवेद संघाकडून दुसरे षटक घेऊन स्ट्रायकिंगवर आता उजव्याचा फलंदाज मात्र भोदाजी. आता मध्ये देखना फटका स्ट्रेट ड्राइव्हचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनून राहील. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. या 4 धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. 2 प्री मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. एक सुरेख अशी फलंदाजी पाहायला भेटते. दोन्ही सलामीर फलंदाज जानू आणि जानूच्या साथीला गुड्डू. तिसऱ्या षटकाची भूमिका गोलंदाजी माकवड गोलंदाज संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी माकवड गोलंदाज साहिल. आता मात्र आलटी पलटी करायचा होता. चेंडू का टप्प्यात येत नाही बॅटच्या. जबरदस्त क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. चेंडू ठेवतो तो निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथे स्थिरावत 27 या धावसंख्येवर.
सूर्यकाची फलंदाजी म्हणावी लागेल. आघाडीचे फलंदाज जानू आणि जानू साठीला गुड्डू. आता मात्र पुढे सरसावत चेंडू जातोय लॉंग ऑन ला चेंडू जातोय. मोठ्या फटक्याने धावसंख्यात बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर बिनगडी बाद. हो आता मात्र आलटी पलटी क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेने धावफलकात बदल. धावफलक जाऊन पोहोचतय 37. 37 धावा धावफलकावर. 30 षटक प्रगतीवर. गोलंदाजी मागवर गोलंदाज साहिल थोडासा मागडा सुरतोय. माझा ओढ्या संघाला विनंती असेल तुम्ही दिमाखात प्रवेश केलाय फायनल मध्ये तो पण ते थोडासा लाईन वॉक करा. ग्राउंडची लाईन वर थोडासा लाईन वॉक करा. विनंती असेल कर्णधार श्रीधर जरा पाठवा खेळाडूंना लाईन वॉकची करणार. धावफलक जाऊन पोहोचतो 37 या धावसंख्येवर. 30 षटक प्रगतीवर. गोलंदाज मागवर गोलंदाज साहिल. आलटी पलटी करण्याचा निर्धार. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकमा दे. जाते. धावफलक जाऊन पोहोचते 42 धावा. केपीएल सीझन 9 अंतिम दिवस. सुमारे हजारो प्रेक्षक पाहायला भेटतोय भव्य दिव्य 12 जण या मैदानावर. आता मात्र ऑफ साइडला देखना फटका पाहायला भेटतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 43 धावा 3 षटक संपल्यानंतर. गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून चौथा षटक घेऊन गोलंदाज माकोड गोलंदाज सचिन. आता मात्र फुलटा चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय मिड ऑनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक देवेने चेंडूवर फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. धावफलक जाऊन पोहोचते 44. चौथा षटक प्रगतीवर. चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक सुरेख पद्धतीचा असेल. पहिला हादरा बसतोय तो मात्र
जानूची जागा घेण्याची नवीन फलंदाज येतो उजव्या हातचा फलंदाज महेश. हो आता मात्र सन्मान दिला जातो. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला जातो. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलं जात आहे. कोणताही उत्तर नव्हतं बॅटर महेशकडे. चेंडू जोडतो तो निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथे स्थिरावतं 44 या धावसंख्येवर. फोर्सर रायडर एक गडी बाद. नाणेफेक आणल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्यास ओ आता मात्र खेळून काढलाय ऑफ साईडले दिशेने. जबरदस्त क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर ताबा मिळतो. फेकी करतोय एकेरी धावेने धावफलकात मजल मानली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 45 धावा धावफलकावर. भारताचा हिटमॅन या संबोधला गेला रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 या धावसंख्येवर. चौथ्या षटकात मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सचिन. हो आता मात्र आलटी पलटी छत्रगडला जेलबाद स्वरूपात एक खराब पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. जेल मात्र जमिनीला दान केला जातोय. एक मोठा मासा गळायला लागला असता. खराब पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचतय 46 या धावसंख्येवर. धावफलक जाऊन पोहोचतय 46. हो आता मात्र वेगवान चेंडू सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो आहे. खराब चेंडूला मात्र मोठे फटके खेळले जात आहेत. 4 षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 46 धावा एक गडी बाद. फोर्सर रायडर एक चांगली अशी सुरुवात करून दिली होती. आघाडीचा फलंदाज जानू या बॅटरने. 4 षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 46 धावा एक गडी बाद. माइक्रोफोन वर बदल होतोय. आपण ऐकूया सुंदर असा हिंदीचा बुलंद आवाज. सर गौडेश नाईक से जुड़ते हैं. अंपायर करार यहाँ पर वाइड डिलीवरी. स्कोर बढ़ता हुआ 58 पर, सॉरी 59 पर, 49 पर. स्कोर बढ़ता हुआ 49. नहीं गेंदबाज युवा गेंदबाज साहिल गेंदबाजी करने के लिए आए हैं. इस साल काफी प्रभावित किया था. पहले जो लीग मैच चल रहे थे उसमें सबसे ज्यादा विकेट ऊपर थे, उसके बाद थोड़े नीचे आए हैं. ये भी बढ़िया गेंद है, उतने ज्यादा रन नहीं मिलेंगे. तो इस एक के साथ स्कोर बढ़ता हुआ 50 पर. जी हाँ, यहाँ पर पहली विकेट गिर चुकी है जानू की. जिस तरह से जानू की विकेट गिरी है, रनों पे अंकुश लगा है.
थोड़ा जो रनों की गति थी उस गति को कंट्रोल किया है यहाँ पर दीपराज ने। फिर से बॉलिंग मार्क पर तैयार, स्ट्राइक पर है महेश। महेश का ये हवा में खेला हुआ शॉट ऊंची बहुत है, दूरी कितनी, लेकिन वहां पर कैच भी ड्रॉप हुआ है। दूरी उतनी नहीं थी, वो आसान कैच था, उस कैच को पकड़ना चाहिए था। रूपेश के हाथ से छूटा हुआ ये कैच महेश का। जी आप बात कर रहा था पहले लीग मैच जो रहते हैं उनमें ये खिलाड़ी विकेट में आगे था, यहाँ पे और एक विकेट उनके नाम पे लिखा था, लेकिन वो कैच ड्रॉप कर दी वहां पर रूपेश ने। महेश को जाना पड़ सकता था वापस डगआउट की। शॉर्ट पिच डिलीवरी, हवा में गेंद, लेकिन यहाँ पर खिलाड़ी तेज, लेकिन ये गेंद भी नहीं रोक पाएगा। यहाँ पर मिलेंगे 4 रन, तो और एक चौका यहाँ पर, तो इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 56 पर। ये ब्राउन ट्री है, ये फोर्सा राइडर की टीम है, ये सबसे ज्यादा इस खिताब को अपने नाम करने वाली टीम है, क्योंकि ये केपीएल का जो सीजन है सबसे ज्यादा इस टीम ने अपने नाम किया है, ये खिताबी ट्रॉफी अपने नाम की है फोर्सा राइडर ने, और आज वो पारी खेल रहे हैं वही। ये भी शॉट बढ़िया है, गैप में जरूर, लेकिन वहां पर पप्पू तैनात है, रोक लेंगे इस गेंद को। इस गेंद पे सिर्फ मिलेंगे एक, स्कोर बढ़ता हुआ 57 पर। जहां आज के ये 4 मुकाबले 4 टीमें खेल रही है, इस मैच को शाम के समय में फाइनल का मुकाबला होगा। कौन सी होगी वो 2 टीम, एक टीम पहुंच चुकी है मालसा की फाइनल में। ये कहाँ किया है गेंद, ये तो डायरेक्ट 9 है, 9 है यहाँ पर, और 6 भी है, तो मिलेंगे इस गेंद पे 7। यहाँ पर फ्री हिट भी होंगी। तो स्कोर बढ़ता हुआ 64 पर। फ्री हिट का मौका, लेकिन ये फ्री हिट के गेंद को बढ़िया किया है, डॉट डिलीवरी, तो इस डॉट के साथ स्कोर बढ़ता हुआ 64 पर। 5 ओवर का हो चुका है खेल खत्म, स्कोर बढ़ता हुआ है बुधा जी, और बॉलिंग मार्क पर गेंदबाजी के लिए जो आए हैं चंदन महेश, आज सेमीफाइनल में जाने का मौका बनाने की कोशिश कर रहे हैं। ठीक तरह से बल्ले पे नहीं आई है गेंद, एक डॉट के साथ हुई है इस ओवर की शुरुआत। अभी भी 3 इस ओवर का पकड़ के 3 ओवर का खेल है बाकी, और स्कोर अभी बना है 64, यानी कि ये टीम बड़े टारगेट की ओर जा रही है, बड़ा टारगेट बनाने की ओर कदम बढ़ा रही है। इस गेंद को छोड़ा है, अंपायर मुड़े, यानी कि ये है वाइट, ऑफ स्टंप के है ये बाहर गेंद। स्कोर बढ़ता हुआ 65 पर। कड़ी धूप में चल रहा है ये मुकाबला। फुल टॉस, फुल टॉस को दिया है ये बोनस, क्या दिया है बोनस, 6 रन।
की पारी उनको खेलना। अब हर गेंद पे घुमाएंगे बल्ला, क्योंकि अब तक जो स्कोर है वो बन चुका है 71 का। अब उनको बढ़ाना है। फिर से घुमाया है लेकिन बल्ले पे नहीं आई है। एक आ चुका है इस ओवर में। ये बढ़िया कमबैक किया है इस गेंदबाज ने। मौका है उनके पास, दस्तूर है इस मैच को जीतिएगा। अगर आप इस मैच को हारते हैं तो इस टूर्नामेंट से बाहर हो जाएंगी। दोनों ही टीम के पास सिर्फ एक आखिरी मौका। ये फ्री हिट का जरूर मौका बनेगा। अंपायर के हाथ ऊपर आ चुके हैं। नो बॉल करा दे चुके हैं और ये फ्री हिट का मौका और एक मिलेगा। दीपराज यहां पर आज परेशानी में नजर आती हुई ये टीम, जिस तरह की उनकी गेंदबाजी रही है अभी तक, अगर ये टीम 100 के पास पहुंच जाएगी तो टारगेट बनाना काफी मुश्किल रहेगा। स्लोअर डिलीवरी, लेकिन वो पिछली गेंद जितनी खराब की थी 9 बॉल, उससे ही बढ़िया ये अगली गेंद की है इस खिलाड़ी ने। ये है अनुभव, ये है तजुर्बा इस खिलाड़ी का। धीमी रखी गेंद को, स्लोअर रही गेंद, समझ नहीं पाए महेश। फील्ड का मौका जरूर था लेकिन उस मौके का फायदा नहीं उठाया है। ये हवा में है, ऊंची बहुत गई है, फील्डर वहां पर तैनात है, लेकिन ये क्या है? ये प्रैक्टिस मैच नहीं है भाई साहब। सचिन यहाँ पर वो फील्डर तैनात थे वहां पर, उन्होंने छोड़ दिया है और एक कैच। सचिन क्रिकेट के इतिहास में बड़ा नाम है। सचिन नाम होने से बड़ा क्रिकेटर नहीं बनता है। ये बढ़िया सोच यहाँ पर महेश, जानते हैं वहां पर धोखा बना था, जोखिम उठाया था, लेकिन एक रन चुराया, स्ट्राइक अपने पास रखेंगे तो और एक समाप्ति पर स्कोर बढ़ता हुआ 75। जी हाँ, मैं बात कर रहा था उस खिलाड़ी के जो तैनात थे उस दिशा में। खिलाड़ी आसान सी कैच थी, कोई बड़ा कैच नहीं था, महेश का कैच था, वो पकड़ना चाहिए था। यहाँ पर उसके हाथ में गिरी थी गेंद, आसान से कैच ड्रॉप कर दी है। जी हाँ, फिर से वही बात दोहराऊंगा, सचिन नाम होने से, सचिन का नाम क्रिकेट के इतिहास में बहुत बड़ा है। और ये आखिरी पावर प्ले अंपायर ने घोषित कर दी है, तो ये बैटिंग पावर प्ले। स्कोर बढ़ता हुआ 75 पर। और ये कैच ड्रॉप, और एक लीजिएगा मौका, और फिर से आप खेलिएगा। आज यहाँ पर महेश को कोई खिलाड़ी आउट करने वाला नहीं है। ये शायद दीपराज के हर एक खिलाड़ी की सोच है। हर एक खिलाड़ी कैच छोड़ रहा है। दोनों कैच उसने टफ नहीं थे, 2 कैच हो चुके हैं ड्रॉप। इस मौके का उठाइएगा फायदा, लीजिएगा फायदा। आपको बार बार मौके नहीं मिलते हैं, लेकिन आज आपको बार बार मौके मिल रहे हैं। और ये गुड्डू का खेला हुआ शॉट, हवा में गेंद, दोनों खिलाड़ी तेज, लेकिन ये कैच जरूर मुश्किल था, लेकिन ये भी कैच है ड्रॉप, और एक कैच ड्रॉप। पिछले मैच में हमने देखा था सुपर किंग वर्सेस माल्टा के बीच में खेले जाने वाला मुकाबला चल रहा था। हर एक कैच के ऊपर इनाम था। अगर इस मैच में वो इनाम होता तो किसी खिलाड़ी को नहीं मिलने वाला था, क्योंकि आज आधा डजन कैच हो चुके हैं ड्रॉप। इस दीपराज की टीम ने कर दिया है वो कैच ड्रॉप। आप खिलाड़ी कहां तैनात करेंगे, फील्डिंग कहां लगाएंगे, हाथ में गिर रही गेंद और आप कर रहे हैं कैच ड्रॉप। लीजिएगा, अगर आप कैच ड्रॉप करेंगे तो आपको यही मिलेगा। यह है सबक। ये कहते हैं आप किसी घाव के ऊपर नमक छिड़कना। ये गुड्डू के बल्ले से आता हुआ चौका, इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 82 पर। बुधा जी के बल्ले से आता हुआ ये चौका। पावर प्ले का पूरा फायदा उठा रहे हैं बुधा जी। यहां भी मिलेंगे रन, यहां भी मिलेंगे 4, यहां भी मिलेगा चौका। इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 86 पर। जी हाँ, ये बड़ा मुकाबला है, ये बड़ा मैच है। अगर इस मैच को आप हार जाते हैं तो आपको जाना पड़ेगा घर वापस, क्योंकि आप एक टीम, आज जो टीम हार जाती है उसको ये इस साल का आखिरी मैच रहेगा।
फिर से मिलेंगे रन, फिर से मिलेंगे कितने, फिर से 4 मिलेंगे। 3 गेंदे पर लगातार 3 चौके, हो चुके हैं 90 रन, हो चुके हैं 90। यही होता है जब आप फील्डिंग का प्रदर्शन बढ़िया नहीं करते हैं। कैचेस छोड़े हैं इस मैच में, फील्डिंग का प्रदर्शन बहुत साधारण रहा है, लेकिन खराब गेंदबाजी यहां पर देवेंद्र की भी मानी जाएगी। जिस तरह से शॉट्स खेले हैं, बुधा जी ने पहले गेंद पे महेश का कैच ड्रॉप हुआ था, बुधा जी जिस तरह से स्ट्राइक पे आए, उन्होंने 3 गेंदों पे लगातार 3 चौके जड़ दिए हैं। अब हर गेंद पे बल्ला घुमाएंगे, जी हाँ घुमाएंगे जरूर, डॉट गेंद जरूर है। तो इस ओवर की समाप्ति पर स्कोर बढ़ता हुआ 90, यानी कि ये स्कोर बहुत लंबा जाने वाला है, ये स्कोर 100 को पार करने वाला है। दोनों ही बल्लेबाज सेट हैं। पहली गेंद पे स्वागत करते हुए छक्का महेश के बल्ले से आता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 97 पर, स्वागत करते हुए गेंदबाज का, हमारे फेवरेट खिलाड़ी भी है महेश, आज उनको मौका मिला है। कैच 3 ड्रॉप हुए हैं इस खिलाड़ी के, उस मौके का उठा रहे हैं फायदा। फिर से हवा में, ऊंची बहुत गई है, दूरी उतनी नहीं है, यहां पर पकड़ लेंगे, यहां आपको जाना पड़ेगा वापस, बार बार आपको नहीं मिलेंगे मौके। 3 मिले थे लेकिन तो स्कोर बढ़ता हुआ 96 पर। पिछली विकेट गिरी है वो महेश की थी। ये शॉट जरूर बढ़िया है, यहां पर मिलेंगे रन, 4 मिलेंगे। गैप में जाती हुई है गेंद और एक चौका यहां पर। स्कोर बढ़ता हुआ 100 पर। जी हाँ, तो सेंचुरी हो चुकी है पूरी यहां पर फोर्सा राइडर की, तो आज के दिन की यह पहली सेंचुरी। विकेट जरूर गिरा था पिछले गेंद पे, लेकिन रुकने वाले नहीं है फोर्सा राइडर के खिलाड़ी। ये भी हवा में है, ऊंची बहुत गई है, खिलाड़ी वहां पर नहीं पहुंच पाया है उस गेंद के पास। 2 तेजी से भागे हैं, 2 मिल जाएंगे। इस 2 के साथ स्कोर बढ़ता हुआ 102 पर। 102 रन यहां पर बड़े टारगेट के और चलती हुई ये फोर्सा राइडर की टीम, ये बड़ी टीम है, इनका नाम बड़ा है, इसी कारण सबसे बार ये खिताब अपने नाम के आगे आकर खेलने की कोशिश, लेकिन ये गेंद है डॉट। बड़ा टारगेट खड़ा करने में अभी तक कामयाब यहां पर फोर्सा राइडर की टीम। ये शॉट बढ़िया जरूर है यहां पर। रुपेश आज तो यहां पर कसम खा के आए हैं, दीपराज की टीम की हर गेंद पे कैच छोड़ देंगे। और एक कैच ड्रॉप, टफ जरूर था लेकिन और एक कैच यहां पर ड्रॉप, आखिरी गेंद पे भी 1 रन मिलेगा।
क्रीज पर आते हुए देवेन और शुभम। अगर देखा जाए फोर्सा राइडर वर्सेस दीपराज की दोनों टीमें हैं वो बढ़िया है। गेंदबाजी में अगर देखा जाए दोनों के, अगर आप कंपेयर करेंगे तो गेंदबाजी यहाँ पर फोर्सा राइडर के पास बढ़िया है, क्योंकि फोर्सा राइडर की जिस तरह से गेंदबाज है पहले पावर प्ले में हमेशा, आज पहली बार जानू आए हैं पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए। एक ही कारण है, आज मैच जीतना चाहते हैं, आज का ये मौका आखिरी है, उसी कारण आज पावर प्ले में खुद आए हैं गेंदबाजी करने के लिए। मैं गेंदबाजी की बात कर रहा था, जानू है, उसके बाद सागर अनुभवी गेंदबाज उनके पास, महेश का इस साल गेंदबाजी में बढ़िया फॉर्म चल रहा है, बुदाजी उन्होंने भी बढ़िया गेंदबाजी की है इस साल। तो हर गेंदबाज जो है वो अलग लेवल के गेंदबाज है इनके पास। आगे आकर खेला है और पहली गेंद जाइएगा जाइएगा वापस, तो पहले गेंद पे लगा है ये झटका, पहली गेंद पे मिली है ये विकेट। अभी तक संभाल के रखा हुआ है, पप्पू अभी भी पीछे है, उन्होंने पीछे रखा है, उनको जानते हैं विकेट नहीं देना चाहते हैं। आज बनाने हैं 103 रन, अगर आज आप नहीं बनाते हैं ये 103 रन तो आज के दिन इस साल का केपीएल की आपकी आखिरी मैच होगी। दोनों टीमों के लिए उतना ही मौका फाइनल में जाने का। पहली ओवर का है ये खेल, गेंद को डिफेंड किया है। जी हाँ, मैंने देखा है पिछले हर एक मैच में सागर आते थे पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए, लेकिन आज जानू आए हैं, आज वो जीत चाहते हैं, आज वो फाइनल में पहुंचना चाहते हैं। उनके कप्तान है ये फोर्सा राइडर के, हमेशा से हमने देखा है 3 साल एक ही टीम के लिए खिलाड़ी खेला है और 2 बार इस खिलाड़ी ने इस किताब को अपनी टीम के नाम कर दिया है। तो आज ये तीसरा मौका है उनके पास। ये भी डॉट है, ये भी 0 पर 0 है अभी रन। इस खिलाड़ी की गेंदबाजी आप तुलना नहीं कर सकते हैं। इस खिलाड़ी की गेंदबाजी हमने देखा है इस लीग में किस तरह की रही है। आज बांध के रखना चाहते हैं पावर प्ले का ये पहला ओवर, बल्लेबाज को मौका नहीं देना चाहते हैं। आगे आकर खेला है, यहां मिलेंगे, लेकिन यहां रन जरूर मिलेंगे। ये शॉट बढ़िया है, यहां मिलेंगे 4 रन। तो पहला चौके के साथ हो चुकी है शुरुआत, स्कोर बढ़ता हुआ 4। अपना और अपने टीम का खोला है यहां पर खाता। जहां जो टीम जीतेगी वो इसके बाद एबी सुपर किंग के सामने खेलेगी। दोनों टीम के पास होगा वो मौका फाइनल में जाने का। अभी तक ये मैच बराबरी पर है, एक विकेट जरूर गिरा है लेकिन मैच है बराबरी पर। फिर से आगे आए लेकिन यहां नहीं मिलेंगे आपको रन। सागर है वहां पर खिलाड़ी तैनात, रोकेंगे रन। ये अंपायर करार, नो बॉल है यहाँ पर, नो बॉल करार दे दिया अंपायर ने। फ्री हिट होगा यहाँ पर, कैच जरूर बढ़िया पकड़ी थी लेकिन यहाँ पर कहानी में है ट्विस्ट, ये नो बॉल तो रहेगी फ्री हिट यहाँ पर। जानू यहाँ पर वैसे गलती नहीं करती लेकिन आज ये गलती है।
लेकिन तारीफ करनी होगी, वो कैच पकड़ा था आतिश ने वहां पर भाग के, लेकिन कुछ हुआ ये स्कोर। इस गेंद पे मिले हैं 2 रन। ये कैच, लेकिन यहाँ पर एक फ्री हिट था, यहाँ पर आपको वापस नहीं जाना पड़ेगा, 1 रन भी मिलेगा। तो इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 पर। तो पहली ओवर का हो चुका है खेल खत्म, स्कोर बढ़ता हुआ 8। ट्रॉफी स्पॉन्सर की है और प्रहलाद चारी उन्होंने सेकंड प्राइज डोनेट किया है। देखिए कितना है ये क्रिकेट प्रेमी, हमारे इस क्रिकेट कुड़चिरे गांव के हर एक दर्शकों के मन में है ये क्रिकेट का प्रेम भरा हुआ। तो नए गेंदबाज आए हैं, महेश है गेंदबाजी के लिए, पहली ओवर में आ चुके हैं 8। दूसरा ओवर पावर प्ले का, बहुत तेज हवा चल रही है इस समय। लेकिन यहां पर क्या गलती किसकी है? गलती यहां पर गेंदबाज की या विकेट कीपर की है? जी हाँ, वैसे देवेन अभी तक नॉन स्ट्राइक पर जरूर है, ज्यादा स्ट्राइक उनको नहीं मिला है। ये शॉट देखिए, इस शॉट में कितनी नजाकत है, कोई बड़ा जोखिम नहीं, सिर्फ दिशा दी है, मिलेंगे 4। सेकेंड ओवर चल रहा है, 103 रन जरूर है लेकिन रन बन रहे हैं। यहां भी मिलेंगे, लेकिन मिलेंगे सिर्फ 1। अगर चूक जाते तो वहां पीछे खिलाड़ी कोई नहीं था, उस युवा खिलाड़ी की तारीफ करनी होगी, जिस तरह से गेंद को रोका है, अपने टीम के लिए बचाए है रन, 3 रन बचाए हैं। तो इस 1 के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 पर। तो देवन आए हैं स्ट्राइक पर, आज 103 रनों का टारगेट बनाना है तो आपको खेलना पड़ेगा भाई। और ये पहली तो डॉट के साथ हुई है शुरुआत। इस साल वो पारी इनके बल्ले से नहीं आए हैं, उनके मार्किंग खिलाड़ी है वे दीपराज के, लेकिन इस साल नहीं आई है उनके बल्ले से वो पारी। आज है उनके टीम को वो जरूरत, आज है उनके टीम की जरूरत वो पारी जो विनिंग पारी रहेगी। तो खेलिएगा और मौका बनाइएगा। रिवर्सिव खेलने की कोशिश, लेकिन ये भी डॉट है। तो महेश की करनी होगी तारीफ, जिस तरह से गेंदबाजी की है। पहले आए थे जानू, शुरुआत की थी, उसी शुरुआत को कंटिन्यू करते हुए महेश सर भी। ये फोर्सा की टीम है, ये फोर्सा का नाम बड़ा है, सबसे बार ज्यादा जीतने वाली ये केपीएल की टीम है। ये भी बढ़िया गेंद है, यहां भी 1 ही मिलेगा, 1 ही मिलेगा, 1 ही से यहां पर संतोष करना पड़ेगा। इस 1 के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 पर।
तो 2 ओवर यानी कि पावर प्ले हो चुका है खत्म, स्कोर बढ़ता हुआ 18 पर। धन्यवाद गौरेश नाईक. चला प्रिमेडिटिव्ह पॉवर प्ले षटक संपवून धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. आपण पाहतोय KPL एडिशन 9 आणि 9 पर्वातील दुसरा अंतिम दिवसातील दुसरा सामना गोलंदाज माकवड गोलंदाज सागर. पंचांच्या डाव्या बाजूकडून 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मागवड गोलंदाज सागर, एक अनुभवी सितारा पाहायला भेटतोय. लोकल हिरो ऑफ कुडचिडे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू टळला तो मात्र निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथे स्थिरावतंय 18 या धावसंख्येवर. 104 धावांचं कडवं आव्हान आहे. पाठलाग करताना मात्र 2 षटकात मात्र 18 धावा खर्च करतायत फोर्सा रायडर्स संघाचे गोलंदाज. आता मात्र टप्प्याचा चेंडू घेऊन काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आतेश कोणतीही चूक करत नाही. जेलबादच्या स्वरूपात परतावं लागतं बॅटर देवेनला. कडून पहिला चेंडू तोडतोय तो मात्र निर्धाव. दुसरा चेंडू मात्र मोठा हादरा बसतोय संघाला, दिपरा स्ट्रायकर संघाला. आणि नवीन फलंदाज येतो तो मात्र देवेंची जागा घेण्यासाठी पप्पू नावाचा खेळाडू. उजव्याचा फलंदाज. मोठी विकेट असेल या संघासाठी, फोर्सा रायडर संघासाठी. पिचपतीचा चेंडू पुढे घेऊन काढला जातोय. क्षेत्रकाला 2 क्षेत्रकाच्या मधून चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. चार धावेसाठी या 4 धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 22 धावावर. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आमिर चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 1 धाव मिळतात. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 23 धावा. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता दिपरा स्ट्रायकर संघाने. आमंत्रित केलं होतं मात्र फोर्सा रायडर संघाला, आणि फोर्सा रायडर संघाने मात्र भरपूर समाचार घेतला गोलंदाजाचा. 104 धावा बनवल्यात. आता मात्र सुरेख फटका पाहायला भेटतोय. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते मात्र 24 या धावसंख्येवर. 30 षटक प्रगतीवर गोलंदाज माकड गोलंदाज. पंचाच्या डाव्या बाजूकडून सागर. आता मात्र ओपीच चेंडू होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा मात्र फंबल होतोय. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 25 धावावर. 3 षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते 25 धावा. 2 गडी बाद दिपरा स्ट्रायकर. 104 धावांचं पाठलाग करताना
25 धावा 3 षटक संपल्यानंतर. संघाकडून चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश. ओ ओळखीत पद्धतीचा चेंडू चेंडू खेळून काढतोय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जानू चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एक धाव मिळतात. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 26 धावा आहे धावसंख्यावर. चौथं षटक प्रगतीवर. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 27 धावा. थोड्याच वेळात आमचे इथे केपीएलचे कमिशनर ऍडव्होकेट सर आनंद गावकर पोहोचतील. आता मात्र अकुट टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू खेळून काढला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक धाव मिळतात. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 28 धावा. 2 गडी बाद. चौथं षटक प्रगतीवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश. सर आनंद गावकर तुमचं खूप खूप अभिनंदन. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत ऍडव्होकेट केपीएलचे कमिशनर सर ऍडव्होकेट आनंद गावकर. आता मात्र थोडस लाईन मध्ये भटकटतो गोलंदाज महेश. पंच मात्र दंडित करतायत. सोयर पद्धतीचा चेंडू असल्याची खुणा करतायत. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 29 धावा. हो सुरेख पद्धतीचा चेंडू स्लॉक चिपचा फटका होता. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. ओ धावचिपच्या स्वरूपात मोठी आदरा बसतोय तो मात्र. एकेरी धावेने दोन्ही फलंदाजाला मात्र समावित करावं लागतंय. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचतंय 31 धावा. 4 षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय 31 धावा. 3 गडी बाद दीपराज स्ट्रायकर संघ. पंच एक बॉल एक शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. शेवटचा चेंडू
धावफलक जाऊन पोहोचतोय 31 धावांवर. 3 गडी बाद. मात्र खराब असं कॉल पाहायला भेटतं दोन्ही फलंदाजाकडून. पप्पूला मात्र धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय. आता मात्र नवीन फलंदाज पप्पूची जागा घेण्याची उजव्याचा फलंदाज जर्सी क्रमांक 22 चंदन नावाचा फलंदाज. ओ मोठा फटका खेळायच्या नादात. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. ओ खराब पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चेंडू फेकी केल्यानंतर अतिरिक्त धाव मिळत आहेत. अतिरिक्त धावेने धावफलकात बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचते 32 धावांवर. 4 षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते 32 धावा. क्रिकेटच्या पटलावर जर सांगायचं झालं तर पंचांची भूमिका ही अंतिम भूमिका बजावली जात आहेत. सर बंटी गड जाऊन पोहोचते 32. अजूनही 4 षटकात 72 धावांची गरज. काय करूच आहात ते बेगीन करून घे, नाहीतर मग नंतर असं नको हो की पावडर लायसर बाजार हो लागलो. काय करूच आहे तर त्या बाजार जापायचे पहिले काय करायचं आहे ते चंदन तुला हे ओर सपवायचे पहिले करायचं आहे. पाच षटक घेऊन गोलंदाज माकड गोलंदाज बुधाचे. ओ नेक्स्ट टाइमचा चेंडू होता. पंच मात्र दंडित करतायत. स्वैर पद्धतीचे चेंडू असं खुणा करतायत. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते तर मात्र 23 धावांवर. 33 धावा, सॉरी माफ करा, 33 धावा. खूपसे प्रेक्षक जोडले गेले भव्य दिव्य मैदानावर. ओ बॅटची कडा, आवाज आवाज आणि आवाज. परतावं लागतं बॅटर चंदनला. स्वतःच पडतोय. मोठा मासा गळायला लागतोय. चंदन टू बॅक टू द पवेलियन. तर बॅक टू द पवेलियन. एक सुंदर असा झेल पकडला जातो एस्टेडकच्या जानू कडून. 5वं षटक घेऊन गोलंदाज माकड गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूकडून बुधाजे. ओ लोअर फुल टच चेंडू होता. चेंडू स्लॉक सिपचा फटका खेळायचा होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू सोडतो तो मात्र निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथे स्थिरावतोय 33 या धावसंख्येवर. धावफलक पोहोचते तो मात्र 33 या धावसंख्येवर. ओ लोअर फुलटचा चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र सुरेख प्रयत्न मात्र महेश पाहायला भेटताय. गुड 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 रनिंग द विकेट बिटवीन. या दुहेरी धावेने धावफलकात मजल मानली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. सिंगल डबलने फारसा फरक नाही पडणार.
फोर्सा रायडर संघाला मोठ्या फटक्यांची खूपसे गरज असेल दीपरा स्ट्रायकर संघाला. ओ स्लोअरचा चेंडू आल्टी पाल्टी नो मॅट्स लो मॅट्स चेंडू पडतोय. चेंडू जातोय माटवा पाड गटग्या पाड एक एक बाउन्स 4 धावा. या 4 धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 39 धावावर. आणि थोड्याच वेळात आपण अनुभवतात भारत आणि पाकिस्तान विरुद्ध रायव्हलरी दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर पाहू शकतात. ओ बॅकफुटचा फटका खेळायचा होता. जोरदार चेंडूवर फेकी करेल विजय. तोपर्यंत एक धाव मिळतात. एकेरी धावेने धावफलकात बदल होते. धावफलक जाऊन पोहोचते 40 धावा. अजूनही 64 धावांची गरज. 5व्या षटक प्रगतीवर गोलंदाजी माकवड गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूकडून बुधाजी. हो व्हेरिएशन केला जातोय मात्र पंच मात्र दंडित करतायत. सोयर पद्धतीचा चेंडू आहेत असे कोणा करतायत. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 41 धावा. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटते भूताजीकडून. आता मात्र बॅकफुट पंच करायचा होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा मिळतात. दोन्ही धावेने धावफलकात बदल होते. धावफलक जाऊन पोहोचते 43 धावा. जिथे 1 धाव होते तिथे 2 धावा मिळतात. खराब पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं सर विजयकडून. जबाबदारी सोपवली करण्यात आल्याने मात्र सागर वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 6वं षटक घेऊन गोलंदाजी महाकवड पंचांच्या डाव्या बाजूकडून सामना करण्यास सज्ज उजव्या हातचा बॅटर सचिन. ओ टप्प्याचा चेंडू छोटा पुलचा फटका खेळायचा होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू ठरतो तो मात्र निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथे स्थिरावतोय 43 या धावसंख्येवर. एक सुंदर असं कॅमेरा वर्क पाहायला भेटते tenniscricket.in. तुम्ही घर बसल्या या क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात. हो पुढे सरसावत खेळला जातो. स्ट्रेट डावचा फटका चेंडूवर फेकी करेल महेश. तोपर्यंत 1 धाव मिळतात. एकेरी धावेने धावफलकात बदल. धावफलक जाऊन पोहोचते तो मात्र 44 या धावसंख्येवर. ओ आता मात्र ऑफ साइडला जे चेंडू खेळ तोडवायचा होता. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक स्ट्रेट ड्राईव्हचा महेश चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 1 धाव निघते. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 45. अजून 15 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 15 balls and 59 runs. Not a difficult task for the दीपरा स्ट्रायकर. ओ अल्टी पलटी चेंडू गेला गटग्या पाड माटवा पाड डायरेक्ट चंद्रार. सचिन कडून
ओ आता मात्र थोडा स्कूप करायचा होता चेंडू थर्डमॅन क्षेत्रात. चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू ठरला तो निर्धाव पद्धतीचा. धावफलक मात्र तिथेच स्थिरावते 51 धावावर. अजूनही 53 धावांची गरज. ओ शफल होऊन चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात येते. क्षेत्ररक्षक मात्र चतुर पाहायला भेटतोय. विजय 40 क्रमांक जर्सी क्रमांक 45. एक धाव निघतात. एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 52 धावांवर. और 6 षटका संपतायत. 12 चेंडू शिल्लक शेवटचे आणि 12 चेंडू जिंकण्यासाठी दिपडा स्ट्रायकर संघाला. चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 52 धावांची गरज. 26-26 या सरासरीने प्रत्येक षटकात 4 मोठे फटके पाहायला भेटत आहेत. खूप गरजेचे. थोडासा लांब होतोय दिपडा स्ट्रायकर संघाकडून हा सामना. जिंकण्यासाठी 12 चेंडू शेवटचे आणि विजयासाठी मात्र 52 धावांची गरज. 26-26 या सरासरीने. ओ चेंडू चेंडू काढून खेळून काढतो तो मात्र स्ट्रेट डायचा फटका. एकेरी धावेने धावफलकात बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 53 धावा. 7व्या षटक प्रगतीवर. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 7वं. कर्णधार खुद येतोय. गोलंदाजी माकड गोलंदाज जानू. अजूनही 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. जे प्रेक्षक उशिरा आले होते या मैदानावर सांगू शकतो की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट येतोय तो मात्र दिपडा स्ट्रायकर संघावर. हाय व्होल्टेजचा सामना. ओ सोडे कसा चेंडू पाहायला भेटतो. अक्यूट टप्प्याचा चेंडू. सोबत्याला पाहायला भेटतोय चेंडू. चेंडू ठोठतो मात्र एक धाव निघते बायच्या स्वरूपात. या एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 54 धावांवर. सुरेख अशी कामगिरी करताना गोलंदाज जानू या नावाचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूकडून रोड एंड कडून पाहायला भेटतोय. सामना करण्यासाठी सज्ज होतो उजव्या हातचा फलंदाज सचिन. ज्या सचिनने आलटी पालटी करून षटकार ठोकला होता. आता मात्र बाहेरची कट लागते. आवाज आणि आवाज. परतावं लागतं बॅटर सचिनला. बॅक टू द येतो उजव्या हातचा फलंदाज कुलदीप.
ओ हलक्या हाताने खेळून काढतोय मिडन क्षेत्ररक्षक 900 येतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एक धाव भेटतात एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 55 या धावसंख्येवर कुठेतरी हा सामना एक साइडचा सामना पाहायला भेटतोय ओ वेगवान चेंडू स्विंग अँड मिस मालवणी सांगायचं झालं तर बॅट्समॅन फक्त वलवतात कुठलाही फुटवर्क नव्हता या चेंडूवर खेळण्याचा चेंडू ठरला तो निर्धाव पद्धतीचा धावफलक मात्र तिथे स्थिरावतो 55 या धावसंख्येवर 5 कॅचो डबल गेम ओ आता मात्र थोडस व्हेरिएशन केलं होतं चेंडू खेळून काढला जातं 2 क्षेत्रकामाच्या ऑफ साइडला पण क्षेत्रकाला बीट करून चेंडू जातो 4 धावासाठी या 4 धावेने धावफलकात मजल मारली जाते धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 59 धावसंख्येवर 7 षटक संपल्यानंतर धावफलक शेवटचे 7 चेंडू आणि 45 धावांची गरज जे झेल सोडले होते ते मात्र महेशचे ते कुठेतरी अंगलट येत आहेत दीपरा स्ट्रायकर संघाला नाहीतर ही धावसंख्या 70-80 अशी जमली असते चुरशीचा सामना जमला असता झेल सोडल्यामुळे ही धावसंख्या जाऊन पोहोचते ते 103 पाठलाग करताना मात्र 7 षटकात 59 या धावसंख्येवर दीपरा स्ट्रायकर संघ हो आउटपीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने एक सेफ अँड जानू चेंडू येतोय परतावं लागतं बॅटर कुलदीप याला हादरा क्रमांक 6 चेंडू का बॅटच्या टप्प्यात येत नाही चेंडू धरतो तो निर्धाव पद्धतीचा धावफलक मात्र तिथे स्थिरावतोय 59 या धावसंख्येवर शेवटचे 4 चेंडू शिल्लक विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज हा सामना पूर्णपणे जातोय तो मात्र फोर्सर रायडर संघाकडे थोडस ऑफ साइडला खेळून काढतो एकेरी धावेने धावफलकात मजल मारली जाते धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 60 या धावसंख्येवर शेवटचे 3 चेंडू शिल्लक हो आल्टी पाल्टीचा चेंडू जातोय मात्र पवन क्षेत्राकडे 4 धावेसाठी या 4 धावेने धावफलकात मजल मारली जाते धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 64 या धावसंख्येवर माझ्यासोबत जुळले जात आहे कॉम्बॉक्स एक गुणतालिकेचे लेखन सुरेख असं पाहायला भेटतंय सर प्रसाद गावकर कडून अनिल गावकर कडून आणि गौरेश गावकर कडून आणि युट्यूबचे कर्मचारी त्यांचं बी खूप खूप अभिनंदन या स्पर्धेतून तुम्ही या स्पर्धेचा गड बसले आनंद घेऊ शकता tennis.cricket.in युट्यूब वर सर्च करून पहा आनंद घेऊ शकतात गड बसल्या आता तर मात्र शेवटचा चेंडू यानंतर तर सामना होणार तो मात्र फोर्सर रायडर आणि AB सुपर किंग
दोन्ही संघ मात्र तयार. एबीसी सुपर किंग पहिल्या उपांत्य फेरीत मात्र दिमाका प्रवेश केला जातोय महासा वॉरियर्स संघाकडून. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर येतोय तो मात्र उजव्या शैलीचा साहिल. ओ मात्र देखणा फटका घेऊन काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सुंदर असं क्षेत्ररक्षण कोणतेही धाव येत नाही. 44 सुरेख असं प्रवेश केला जातोय.